झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाणे जिल्ह्यातले जव्हार, डहाणू, तलासरी या तालुक्यात फारतेक करून वारली लोकच राहत आहा। ना या भागातच फारतेक करून वारल्याची बोली बोलली जाय। वारली या आदिवासीची एक जमात आहा। वारली ये नाव बारलं ये जाबापायशी वारली लोकल पडला आहा। ठाणे जिल्ह्यातलं जव्हार, डहाणू, तलासरी या तालुक्यात फारतेक करून वारली लोकच राहत आहात। या भागातच फारतेक करून वारल्यांची बोली बोलली जाय। वारली आदिवासींचीच एक जमात आहा। वारली या नाव बारलं या जाबापायशी वारली लोकात पडला आहा। वारली आदिवासींचीच एक वायलीच बोली आहा। त्यांचे बोलीत बेस, गोडपण, माणुसकी, दयामय आहा। पण जर वारली बोले जर भानगड एखाद्याशी झाली तर मात्र ते बोले चढ उतार, खानाखुना त्याचे जाबापाशी लगेच समज। वारल्यांची बोली मराठी सारखीच, जी शिखेल लोक लिहित तशीच ती लिहित। बरेच प्रमाणात आपला सगळा आदिवासी समाज आहे। जवळजवळ तलासरी सांग, डहाणू तालुका सांग, मासवण सांग, हे म्हणजे अख्खं आदिवासी लोकांचंच सगळं गाव आहेत ना। आता ही काय आपली सगळी मेहनती करणारी लोक आहेत, म्हणजे शेतीची कामं सांगा, काही सांगा, पण त्यांची जी काही वारली पेंटिंग आहे म्हणजे तर ती सगळी वारली पेंटिंग त्यांची कामं आहेत, ती वारली पेंटिंग मधून दाखवते सगळी। त्या सगळा त्यांचा त्या पेंटिंग मधून उतरवला जातं वारली पेंटिंग मध्ये। तर आपल्या लगीन समाजात ना त्या पहिले वारली पेंटिंग ढवलेरी करीत होती। तर ती पहिले ते वेगवेगळे झाडापाला किंवा काहीतरी रंग येते त्याच्या खाली फुलाबिलांचा रंग आणून त्याच्या खाली करीत होते। वारलियो कष्टालू आणि डोंगर खबारीत राहणारा समाज हा। वारली भाषा पटकन वाचून बिजून समजत नाही, पण वारल्यांची वायलीच संस्कृती त्यांच्या चित्रांशी पटकन समजत आहा। वारल्यांची फार जुन्यापासून रीत आहा, ती म्हणजे कुळावर चित्रा काढायची आणि ती रंगवायची। आजी चित्रा प्रसिद्ध आहा वारली पेंटिंग म्हणून। वारल्यांची चित्रा आज फारतेक करून सगळ्यांनाच माहित आहा। ते चित्रांना आज मागणी पण फार आहा। या चित्रात वारली घरा, नांगर, दुसर, लगीन देव फारतेक करून सगळ्याच गोष्टी दाखवत आहा। ती चित्रा काढाय तांदळाचा पीठ आणि रानातलं रंग वापरत आहा आणि त्यातूनच वारल्यांची बोली बेस करून दाखवत आहा। झी 24 तासला कॅमेरामॅन हुसेन खान सह पालघर शाह हर्षद पाटील। झी 24 तास एक पाऊल पुढे।